मनुष्य जिवंत असताना यहोवा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम पाळले तरच त्याला सार्वधानिक जीवन प्राप्त होईल. ते न पाळल्यास जाळामध्ये क्लेश भोगणे अपरिहार्य आहे. लूक अध्याय 16 ओवी 19 ते 31. येशू ख्रिस्ताने शिष्याने एक दाखला सांगितला. कोणी एक धनवान मनुष्य होता. तो जांभळ्या रंगाची व फार बारीक वस्त्रे घालीत असे व दररोज डौलाने खाली कुळाशी करीत असे. आणि लाजर नावाचा कोणी एक दरिद्री माणूस त्याच्या दरवाजाजवळ टाकण्यात आला होता. तो फोडाने भरलेला होता व त्या धनवानाच्या मेजावरून जो काही चुरा पडेल त्याने आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती. कारण धनवान मनुष्य त्याला काही खायला देत नव्हता. आणखी कुत्रे येऊन त्याचे पोट चाटीत असत. आणि असे झाले की तो दरिद्री लाजर मेला आणि दूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. तो धनवान मेला व त्याला पुरले व त्याने केलेल्या पापामुळे त्याला यहोवा देवाने मृतलोकामध्ये नरकात टाकले. त्याला अग्निजाळाच्या यातना होत असताना त्याने आपली दृष्टी वर केली तेव्हा त्याला अब्राम व त्याच्या उराशी असलेला लाजर दिसला. मग तो हाक मारून म्हणाला, बापा अब्रामा, माझ्यावर दया कर आणि लाजाराला पाठवू, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंड करावी. कारण या जाळामध्ये मी क्लेश भोगीत आहे. पण अब्राम त्याला म्हणाला, मुला, तू हे आठीव. तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, त्याप्रमाणे लाजर दुःख भरून पावला आहे. त्याने त्यासाठी कुरकुर केली नाही, म्हणून त्याला येथे समाधान मिळत आहे आणि तो क्लेश भोगीत आहे. आणि याशिवाय आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी यहोवा देवाने स्थापलेली आहे. ती अशी ती की येथून तुमच्याकडे व तेथून आमच्याकडे कोणीही पार येऊ नये. मग तो म्हणाला, तर बापा अब्रामा, त्याला माझ्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत. त्यांनी या यातनेच्या ठिकाणी येऊ नये म्हणून त्याने त्यांना साक्ष द्यावी की मी येथे अग्नीमध्ये दुःख भोगीत आहे. पण अब्रामाने त्याला उत्तर देऊन म्हटले, मोशे व यहोवा देवाने तयार केलेले भविष्यवादी त्यांच्याजवळ आहेत, त्याचे त्यांनी ऐकावे. मग तो म्हणाला, बापा अब्रामा, असे नाही. मेलेल्यामधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तब अब्रामाने त्याला म्हटले, जर ते मोशेचे आणि भविष्यवाद्याचे ऐकत नाहीत तर मेलेल्यामधून जरी कोणी उठला तरी त्याची खात्री होणार नाही. आज आपल्याकडे यहोवा देवाने मोशेकडून आज्ञा व नियम घेऊन ठेवले आहेत. तसेच भविष्यवाद्यामार्फत व येशू ख्रिस्ताच्या मुखातून यहोवा देवाने जे शब्द बोलले ते बायबलमध्ये संग्रहित केले आहेत. तसेच यहोवा देवाची पहिली आज्ञा व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञाप्रमाणे आपण त्याच्या आज्ञा व नियम पाळले आहेत काय, याचा आपण स्वतःहून विचार करावा. तर हे बापा, आम्ही तुझ्या आज्ञा व नियम मोडून महापापी केली म्हणून आम्हाला क्षमा कर आणि बायबलमध्ये लिहिलेल्या वचनाप्रमाणे त्याचा खरा अर्थ आपल्याला समजण्यासाठी आमचे मन उघड. अशी प्रार्थना आपण येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यहोवा देवाजवळ करूया. म्हणजे यहोवा देव आपल्याला आशीर्वाद देईल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर. प्रेज गॉड. हालेलुया.